वार्तांकन रोखठोक बातमी। मालेगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान फोटो लावल्यानं शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं होतं। शिंदे सेना आणि स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला। हा फोटो तात्काळ हटवण्याची मागणी केल्यानंतर अखेर शनिवारी हा फोटो दालनातून काढण्यात आला। पण याच दरम्यान टिपू सुलतानबाबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक विधान केलं असून त्यावरून मोठा वाद सुरू झालाय। त्यांनी टिपू सुलतानची बरोबरी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं हा वाद वाढण्याची चिन्ह आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीने दिला, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांचा बराच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधीही कुठल्याही विषारी विचारांना जवळ केलं नाही, तर एक शौर्याचं लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे, अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले मत व्यक्त केले। फोटोचा वाद शांत होत असतानाच आता काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानं नवा वाद उफाळून आलाय। भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी सपकाळांवर टीका करत काँग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी अशी प्रतिक्रिया दिली आहे। तसेच असं विधान करणं हा छत्रपती शिवरायांचा अपमान आहे असंही ते म्हणाले आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना महाराष्ट्रातील जनतेनं चपलेनं हाणायला पाहिजे असा संताप शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।